लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। लाडक्या बहिणींसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी अपडेट आहे। म्हणूनच बहिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। एकाच वेळी लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। पण मात्र अजूनही बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले नाहीये, त्यामुळे हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। याच दरम्यान जर हप्ता पुढच्या महिन्यात दिला गेला तर बहिणींना 3 महिन्याचे हप्ते एकत्रित दिले जाऊ शकतात। बहिणींच्या बँक खात्यामध्ये 4500 रुपये जमा केले जातील। महिला व बाल विकास विभागाने लाडकी बहीण योजनेचा लाभाचा पहिला टप्पा सुरू केलेला आहे। तर पहिल्या टप्प्यात जिल्ह्यांची यादी समाविष्ट करण्यात आलेली आहे। 18 जिल्ह्यांची यादी आहे। जर 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या सुद्धा जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला सर्वात आधी पैसे येणार आहे। तर मग आता हे जिल्हे कोणते ते पण बघा। यामधीलच लाभ मिळणारे जिल्हे 18 जिल्हे आहे, म्हणजे सर्वात अगोदर 18 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। तर पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे जिल्हा। ठाणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। आणि दुसऱ्या क्रमांकाचा जो जिल्हा आहे तो म्हणजे पालघर जिल्हा। पालघर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी खुश खबरच आहे। या जिल्ह्यात सुद्धा सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे। त्याचप्रमाणे रायगड, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक। जर बहिणींनो तुम्ही सुद्धा या जिल्ह्यामधून असाल तर तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची अपडेट आहे। तुम्हाला नक्कीच हप्ता मिळणार आहे। त्यानंतरचे जे जिल्हे आहे ते म्हणजे जळगाव, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार। बहिणींनो, या 18 जिल्ह्यांच्या लिस्टमध्ये तुमच्या सुद्धा जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँक अकाउंटला हप्ता जमा होणार आहे। म्हणूनच बहिणींनो, मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष द्या। आणि महत्त्वाचं म्हणजे सोलापूर आणि सातारा हे लाभार्थी जिल्हे असणार आहे। पहिल्या टप्प्यासाठी जिल्ह्याची पात्रता यादी समाविष्ट करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पहिल्या टप्प्यात पैसे वितरित होणार आहे, जर तुम्ही सुद्धा या जिल्ह्यात राहत असाल तर। आणि बहिणींनो, जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांची यादी अंतिम पडताळणीमध्ये आहे। बँक खात्याला आधार लिंक संलग्न नसणे तसेच तांत्रिक कारणांमुळे तुमच्या वितरणाचा विलंब होऊ शकतो। म्हणूनच बहिणींनो, तुम्ही सुद्धा बँक खात्याला आधार लिंक केलेली नसेल तर आधार लिंक करा आणि KYCची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा। तुम्ही जर आधार लिंक केली नाही तर तुमचा हप्ता येऊ शकत नाही। बहिणींनो, महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना अजून सुद्धा पैसे मिळालेले नाही आहे, त्यामुळे बहिणींच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे। बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित येणार असल्याचं सांगितलं जात आहे। याच दरम्यान जानेवारीचा हप्ता देखील मिळणार की नाही असा प्रश्न बहिणींच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। तर बहिणींनो, काळजी करण्याची गरज नाही। आता येत्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3000 रुपये मिळतील। त्यानंतर तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये हप्ता मिळणार आहे आणि 3 महिन्याचे एकत्रित जर म्हटलं तर तुम्हाला 4500 रुपये जानेवारीमध्ये दिले जाऊ शकतात। बहिणींनो, महत्त्वाचं म्हणजे KYCची प्रक्रिया पूर्ण करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांचा अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।